नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज आपण डोनट बघणार आहोत, एगलेस। त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 1/4 कप कोमट दूध घेतले, हे 1/2 टेबलस्पून ईस्ट आहे, हे असं जास्त तसलं घेतले, 1 TSP मीठ आहे, हे 1/4 कप प्लस 1 टेबलस्पून पाणी आहे, 1/4 कप दही आहे, 2 कप मैदा आहे आणि हे बटर घेतले, 1-2 टेबलस्पून आपल्याला बटर लागणार आहे। आता हे कोमट दूध घ्यायचं आपल्याला, कारण आपल्याला ह्यात ईस्ट फर्मेंट करून घ्यायचं आहे आपल्याला। साखर पण लागणार आहे, साखर पण सांगते तुम्हाला। ही 1/4 कप साखर आहे, घ्यायला विसरले होते मी। आता ह्या कोमट दुधात आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे, थोडी शिल्लक ठेवायची। तुम्ही पावडर शुगर पण घेऊ शकता। ह्यात हे पाणी सगळं घालायचं आहे आणि ह्यात आपण आता हे ईस्ट घालून घेणार आहे। ह्यासाठी आपल्याला दूध हे कोमटच लागणार आहे, जास्त गरम पण नाही घ्यायचं आणि गार पण, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पण नाही घ्यायचं, नाहीतर ईस्ट आपलं ॲक्टिवेट होणार नाही। आणि ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला साखर आणि थोडा मैदा घालायचा आहे। ईस्टला काहीतरी खाद्य द्यावं लागतं, मग ते ॲक्टिवेट होतं, त्यासाठी आपण हे घालून घेणार। आपल्याला हे मिक्स करून ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी। ॲक्टिव्ह झालं की नाही ईस्ट हे कसं ओळखायचं ते मी दाखवते तुम्हाला। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे झाकून ठेवायचं आपल्याला 10 मिनिटं। हे फुललं की मी तुम्हाला दाखवते, ॲक्टिव्ह झालं की नाही कसं ओळखायचं हे मी दाखवेन। हे बघा, हे असं जे ईस्ट फुललं मगाशी आणि ह्याच्यात हे अशी जाळी दिसली ना, हे आता समजायचं की आपलं ईस्ट ॲक्टिव्ह झालेलं आहे। आता हे आपण ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये घालणार आहे। हे मी बाजूला ठेवते। आपण ह्यात आता बाकीचे सगळे जिन्नस घालून घेऊयात। मैदा, मीठ, दही घालायचं आपण। हे आपल्याला आता हाताने मळून घ्यायचं आहे। मग आपण ईस्ट घालणार आहोत ह्यात। ह्यात साखर घालून घेते मी। मी ईस्ट ह्यात घालून घेतले आणि मळून घेतले। माझ्याकडनं ते स्किप झालं व्हिडिओ। हे असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। हे असा गोळा चिकटच होतो, आपल्याला हा मळून सॉफ्ट करून घ्यायचा आहे। आणि सॉफ्ट झाल्यानंतर मग आपल्याला बटर ॲड करायचं आहे त्यात। मी आता एक परात घेणार आहे आणि त्यात मळणार आहे, कारण आपल्याला हे तळव्याने मळायचं आहे। इथं मी ताट घेतले मोठं, परात नाही मावत आहे। इथं थोडासा मैदा घालायचा आहे आणि आपलं हे बॅटर आहे हे घ्यायचं आहे। हे आपल्याला ह्या तळव्यानं मळून घ्यायचं आहे। जोपर्यंत सॉफ्ट गोळा होत नाही तयार, तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तुमचं जर जास्तच पातळ वाटत असेल पीठ तर तुम्ही थोडा मैदा ॲड करू शकता।
मी पण ह्यात थोडासा मैदा ॲड करून घेते. आपल्याला आता ह्याला थोडं बटर लावून मळून घ्यायचं. मी जरा हात क्लीन करते पूर्ण. हे बटर घेतले मी, थोडं घेणार आहे. असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. बटर थोडं थोडं घेऊनच आपल्याला मळायचं आहे. एकूण आपण 2 टेबलस्पून बटर वापरणार आहोत तिथं. निम्मं बटर वापरून असं झालेलं आहे. आता मी आणि थोडं बटर वापरून आणि परत मळून घेणार आहे. हे बघा, आता ह्याचा एक आपण गोळा तयार करू शकू. असं चिकटपणा ह्याचा कमी आला आहे आता. हो, असंच मळून मळून आपल्याला चिकटपणा ह्याचा कमी करायचा आहे. आता हे आपल्याला जरा असं आपटून घ्यायचं आहे. 5-7 वेळा आपटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे याला मी बटर लावून घेणार आणि ह्या भांड्यात मी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे, फुलण्यासाठी. हे मी ह्याच्यात घालून घेतले आणि वरून बटर लावून घेणार आहे मी थोडं. किती चिकट होता डो आपला. आणि आता बघा, हे मी जसं आपटून दाखवलं ना तसं 5-6 वेळा तुम्ही आपटायचं आहे. आणि हा बघा आता कसा सॉफ्ट डो तयार झाला आहे. हे आपल्याला 1 तास असं झाकून ठेवायचं आहे. मी हे OTGमध्ये ठेवणार आहे. तुम्ही अशा कुठल्या पण डार्क जागेत असं ठेवू शकता, जेणेकरून ते फर्मेंट लवकर व्हायला मदत होईल. हे आता मी 1 तास ठेवणार आहे. हे ह्यापेक्षा डबल साईजने व्हायला पाहिजे, इतकं आपल्याला ते फुलवायचं आहे. मग ते उन्हाळ्यात असेल तर लवकर फुगतं, थंडीत जरा वेळ लागतो. वातावरण कसं असेल त्यानुसार फक्त आपल्याला हे डबल साईजनं झाले की नाही हे बघायचं आहे. एक तासानंतर आपलं इतकं फुललं आहे ते. मी हाताला मैदा थोडा लावून घेतला आहे. आणि ह्याला आपण
ह्याच्यातले आपण हवा काढून घ्यायची. चांगला गोळा करून घ्यायचा आहे. ह्यातलं मी आता हाफ घेणार आहे. थोडं हाताला तेल लावून मी ह्याचे 2 भाग करून घेणार आहे आणि लाटून घेणार आहे. हे मी लाटून घेतलेलं आहे. आता ह्या कटरने मी कट करून घेणार आहे. आपल्याला हे कटर थोडंसं मैद्यात बुडवून घ्यायचं आहे आणि मग कट करायचं आहे. आपल्याला हे इतकं थिक हवं आहे. तुम्ही ह्यापेक्षा मोठं पण घेऊ शकता. ह्यामध्ये आता मी हे नोझल घेतले बारकं, त्यांना असं प्रेस करणार आहे. बाकीचे हे मी मोठ्या वाटीनं करून घेणार आहे. त्यासाठी हे मी मोठं नोझल वापरलं आहे. असेच मी करून घेते सगळे. आणि मी हे सगळे डोनट्स करून घेतलेत. आणि आपले डोनट्स करून होईस्तोपर्यंत ते आणि परत फुलतात. त्यांना फुलू द्यायचं आहे तेवढं आणि मग तळून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी हे तळून घेते. तेल गरम झालं आहे. हलक्या हाताने घ्यायचं आणि सोडायचं आहे. त्याचा आकार बदलू द्यायचा नाही आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आणि वरून असं तेल सोडायचं आहे. मी आता हे सगळे तळून घेते आणि दाखवते. तोपर्यंत मी इथं मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट पण मेल्ट करून घेतले. हे मिल्क चॉकलेट, हे डार्क चॉकलेट आपण ह्याला डीप करायचं आहे डोनट्सनं. मी सगळे तळून झाले की तुम्हाला दाखवते. आपले डोनट्स करून तयार झालेत. अजून थोडे होत आहेत. अशा कलरवर आपल्याला ते काढायचे आहेत. किती छान झालेत बघा. आता आपण मी चॉकलेटमध्ये डीप करून घेऊया. डोनट्स गरम गरम असताना डीप करायचे. पूर्ण डीप करायचे नाहीत, असेच डीप करायचे इथपर्यंतच. आता ह्याच्यावरून आपण मनी वगैरे टाकून डेकोरेट करून घ्यायचं आहे. हे बघा, आपले डोनट्स खाण्यासाठी तयार आहेत. हे आता मी डेकोरेशन केले. ह्यात वेगवेगळे स्प्रिंकल जे मिळतात केकवर घालायचे ते पण तुम्ही घालू शकता.
आम्ही 2 चॉकलेट आणि मनी घालूनच ह्याचं डेकोरेशन केलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि मध्ये आहे ते कॅस्टर शुगर घातलेले आहे. ते तसे नुसते पण शुगर घालून तुम्ही खाऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला, डोनट्स कसे वाटले ते सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पण करून बघायला विसरू नका. थँक्यू.